चला, आज आपलं नंबर सिस्टीम संख्या प्रणाली याच्यावरचं दुसरं लेक्चर होणार आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण भरपूर अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, तर त्यांना एकदा आपण रिवाइज करूया. आपण काय काय पाहिलं होतं ते. सर्वांनी ते पहिलं लेक्चर बघून घ्या. त्या लेक्चरमध्ये थोडासा आवाजाचा इश्यू आहे, माहीत आहे. कसं आहे, आपलं ते पहिलंच लेक्चर होतं ऑनलाईनचं, त्याच्यामुळे एक आवाज कसा असावा, किती जास्त असावा याची काही कल्पना नव्हती. ठीक आहे, मी देखील तुमच्या सोबतच हे गोष्ट शिकणार आहे. मला देखील हे ऑनलाईन शिकवणं हे नवीनच प्रकार आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. आपण नंबर सिस्टीममध्ये संख्या पद्धतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या होत्या त्याच्या एकदा क्विक रिवाइज करूया त्याला. चला, तर आपण सर्वात पहिले डिजिट म्हणजे काय, अंक म्हणजे काय हे बघितलेलं होतं. त्याच्यानंतर अंक किती असतात ते पाहिलं होतं. अंक हे किती असतात, 10 असतात, हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण सर्वात छोटा अंक कोणता, सर्वात मोठा अंक कोणता हे बघितलं होतं. त्यानंतर सर्वच अंक संख्या असतात हे पाहिलं होतं, परंतु सर्व संख्या या अंक नसतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण संख्या म्हणजे काय, नंबर म्हणजे काय हे बघितलं होतं. त्यानंतर आपण एक अंक वापरून संख्या कशी तयार करतात, 2 अंक वापरून कशी संख्या होते तयार, या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. ठीक. त्याच्यानंतर आपण 1 ते 7 अंकीपर्यंत सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या यांचं आपण एक उदाहरण म्हणून किंवा त्या संख्या कोणत्या आहेत या आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण त्यांच्यावरती एक प्रश्न बघितला होता, कोणत्या प्रकारचा प्रश्न या टॉपिकवरती विचारला जातो. त्यानंतर आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, छोट्यात छोटी संख्या तयार करणे ह्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यानंतर छोटी संख्या तयार करताना शून्याची गडबड ही काय असते हे आपण पाहिलेलं होतं. तर शून्याची गडबड याच्यामध्ये मी तुम्हाला एक पॉइंट लिहून दिलेला होता की शून्य हा नेहमी कुठल्या स्थानावर लिहावा, दुसऱ्या स्थानावरती लिहावा, सेकंड पोझिशनवरती. जेव्हा आपल्याला लहान संख्या बनवा म्हणून असं विचारतात आणि दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर शून्य तो पहिले हा दुसऱ्या स्थानावरती लिहावा आणि त्याच्यानंतर बाकीचे उरलेले जे अंक आहेत ते आपण चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने ते अरेंज करायला पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन ते कन्सेप्ट सगळा पूर्ण एक्सप्लेन केला होता. आपण विस्तारित स्वरूपात मांडणी करा हे प्रश्न तुम्हाला चौथी स्कॉलरशिपला देखील होते. आपण ते तुम्ही चौथी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना हे गोष्टी बघितल्या असतील. याच्यावरती आपण जेव्हा क्वेश्चन घेऊ या धड्याचे त्यावेळेस पण तुम्हाला हे प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत. हे अशा प्रकारचे प्रश्न देखील नवोदयला विचारण्याचे चान्सेस असतात. ठीक. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण घेऊन अजून एकदा समजून घेतलं होतं की प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू काय असतं. एकक स्थानच्या अंकाला 1 न गुंततात, दशक स्थानच्या अंकाला टेन्स प्लेस त्याला 10 न गुंतलं जातं. त्याच्यानंतर शतक स्थानच्या अंकाला आपण 100 ने गुंतो, 1000 प्लेसला असलेल्या अंकाला आपण 1000 ने गुंतो, 10,000 ला असेल त्याला 10,000 ने आपण गुंतल्या जातो. अशा पद्धतीने आपण हे शिकलं होतं. त्यानंतर फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू यांच्यावर कशा पद्धतीचं गणित विचारलं जातंय त्याचं देखील एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. चला, आज मग आपल्याला भारतीय संख्या प्रणाली आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आणि इंडियन नंबर सिस्टीम, भारतीय संख्या प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय संख्या प्रणाली यांच्यामध्ये आपण संख्या कशा पद्धतीने लिहित असतो हे आपल्याला पाहायचं आहे. फार सोपा कन्सेप्ट आहे. फक्त आपल्याला यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भारतीय संख्या पद्धती आणि आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती याच्यामध्ये कॉमा कधी दिला जातो, काय आपण कॉमा हा कधी देतो हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॉमा आपण कधी देतो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ही एकच गोष्ट या टॉपिकमध्ये, या पॉइंटमध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर बघूया, मी एक एक्झाम्पल घेतो. समजा आपण एक संख्या अरेंज केली. इथं मी संख्या एक लिहितो. इथे समजा नंबर आहे 5, 8, 9, 7, 6, 0 असा आपण नंबर लिहिला. तर या नंबरमध्ये आपल्याला कॉमा कधी द्यावा लागतो भारतीय संख्या प्रणालीनुसार हे आपल्याला पाहायचं आहे. तर भारतीय संख्या प्रणालीमध्ये की नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कॉमा देताना हे कुठल्या साईडने देतो, आपण कॉमा देताना उजव्या साईडने दिल्या जातो. कॉमा देताना नेहमी कॉमा हा कुठल्या साईडने दिला जातो, कॉमा हा उजवीकडून
उजवीकडून द्यावा. नेहमी कॉमा कुठून? उजवीकडून द्यायला सुरुवात करावी. ठीक आहे, नेहमी कॉमा हा उजवीकडून देण्यास सुरुवात करतात. ठीक, उजवीकडून देण्यास सुरुवात करावी. चला आपण बघूया आता. पहिला कॉमा भारतीय संख्या पद्धतीमध्ये पहिला कॉमा हे 3 अंक सोडून दिला जातो. किती अंक सोडून दिला जातो? 3 अंक. उजवीकडून तुम्हाला 3 अंक सोडवायचे आणि पहिला कॉमा तिथे द्यायचा आहे. बघा मी 3 अंक सोडतो. हा 0 सोडला, हा 6 सोडला आणि हा 7 सोडला. या 7च्या आणि 9च्या मध्ये, 7 आणि 9 या दोघांच्या मध्ये तुम्हाला पहिला कॉमा द्यायचा असतो. हा आपण इथे पहिला कॉमा दिला. त्यानंतरच्या प्रत्येक येणारा कॉमा, मी काय बोलतोय लक्षात ठेवा, नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा 2 अंक सोडून द्यावा लागतो. किती अंक सोडून द्यावा लागतो? हा 9 मी अंक सोडला, हा 8 अंक सोडला, त्यानंतर इथे दुसरा कॉमा दिला. समजलं मी काय म्हंटल तुम्हाला? भारतीय संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला फर्स्ट कॉमा पहिला कॉमा कधी दिला जातो? पहिला कॉमा हा उजवीकडून येणारे 3 अंक सोडून दिला जातो. किती अंक? 3 अंक सोडून. 3 अंक सोडून. आफ्टर 3 डिजिट्स. आफ्टर 3 डिजिट्स. 3 डिजिट सोडून पहिला कॉमा दिला जातो. आणि सेकंड कॉमा, दुसरा कॉमा कधी दिला जातो? दुसरा कॉमा किंवा त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा. त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा 2 अंक सोडून दिला जातो. त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा किती अंक सोडून दिला जातो? 2 अंक सोडून दिल्या जातो. पहिला कॉमा कधी देतात? पहिला कॉमा 3 अंक सोडून दिला जातो. आफ्टर 3 डिजिट पहिला कॉमा 3 अंक सोडून. आणि त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा 2 अंक सोडून दिला जातो. 2 अंक सोडून द्यावा. ठीक आहे, समजलं? आता ह्याचं आपण परत एक उदाहरण पाहूया. खूप सोपा कन्सेप्ट आहे, काय अवघड नाहीये याच्यामध्ये. चल इथे एक स्लाइड ऍड करतो मी. ओके, चला आपण चल कॉमा, पहिला कॉमा कधी दिला जातो? 3 अंक सोडून. आणि त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा 2 अंक सोडून आपण भारतीय संख्या पद्धती किंवा इंडियन नंबर सिस्टम याच्यामध्ये घेतल्या जातो. आपण परत एक उदाहरण पाहूया. थोडीशी मोठा अंक घेतो मी. सगळे अंक मी उतरत्या क्रमाने लिहितो, तुम्हाला दाखवतो. समजा आपण अंक घेतोय 9 8 संख्या घेतोय आपण 9 8 7 6 5 4 3 2 1 0. आपण ही संख्या घेतली. आता याच्यामध्ये कधी कधी कुठला कॉमा देतात आपण ते पाहूया. मी काय म्हटलं तुम्हाला, भारतीय संख्या पद्धती इंडियन नंबर सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिले तर आपल्याला कॉमा द्यायचा असेल तर आपल्याला कॉमा देण्याची सुरुवात कुठून करावी लागेल? आपल्याला कॉमा देण्याची साठी स्टार्टिंग आपल्याला कुठून करावी लागेल? तर आपण ती स्टार्टिंग करू शकतो कुठून? स्टार्टिंग आपल्याला कुठून करावे लागते? उजव्या साईडनं करावं लागते. कुठल्या बाजूने करावं लागते? उजव्या बाजूने. मग मी काय म्हटलं, पहिला कॉमा किती नंतर? पहिला कॉमा 3 अंक सोडून. पहिला कॉमा 3 अंक सोडून. मग हा 0 सोडला, 1 सोडला आणि 2 हे 3 अंक आपण सोडून दिले. त्यानंतर आपण दिला इथं पहिला
कॉमा, त्यानंतर प्रत्येक कॉमा हा 2-2 अंकानंतर, त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा कधी द्यायचा, 2-2 अंकानंतर द्यायचा. हे 2 अंक आपण सोडले, त्यानंतर कॉमा दिला, परत 2 अंक आपण सोडले, परत त्यानंतर एक कॉमा दिला, परत आपण 2 अंक सोडले आणि त्यानंतर एक कॉमा दिला. तर आपल्याला सर्वांना हे गोष्ट समजली असेल असं मला 100% खात्री आहे. ठीक आहे, आपण अजून एक उदाहरण पाहूया, अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया, काही हरकत नाही, सर्वांना समजलं पाहिजे. एक एक्झाम्पल घेऊन दाखवतोय तुम्हाला. परत मी संख्या लिहिली, समजा इथे मी संख्या लिहितो 9 7 5 0 1 2 3 4 6 ही मी संख्या लिहिली. तर आता याच्यामध्ये मी काय म्हटलं तुम्हाला, पहिला कॉमा कधी येणार, पहिला कॉमा आपण कधी देणार, पहिला कॉमा हा उजवीकडून 3 अंक सोडून देणार, उजवीकडून आपण 3 अंक सोडून पहिला कॉमा देणार. मग उजवीकडून मी 3 अंक सोडतोय, हा 6 सोडला, हा 4 सोडला, हा 3 सोडला, हे 3 अंक सोडले उजवीकडून, 3 अंक सोडून हा पहिला कॉमा दिला, हा इथे आला 2 आणि 3च्या मध्ये पहिला कॉमा. त्यानंतर 2-2 अंक सोडत जायचे, त्यानंतर 2-2 अंक सोडायचे, हा 2 सोडला, हा 1 सोडला, हा 0 आणि 1च्या मध्ये कॉमा दिला, परत हा 0 सोडला, हा 5 सोडला आणि या दोघांच्या मध्ये कॉमा दिला. आता बघा इथं 2 अंक शिल्लक राहिले, पण ह्याच्यानंतर इकडे कोणता अंक आहे का, नाहीये, म्हणून काय इथं तुम्ही कॉमा देणार का, नाही द्यायचा. जिथं तुमचे अंक संपत आले तिथून कॉमा द्यायचा नाही, इकडे कॉमा देऊन काहीही फायदा नसतो. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. आता आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये कॉमा देणं तर त्याच्यापेक्षा सोपं आहे, इंडियन नंबर सिस्टीम पेक्षा आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये कॉमा देणं त्याच्यापेक्षा देखील सोपं आहे. पाहूया आपण, हा इंटरनॅशनल संख्या पद्धती, आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये कॉमा कधी दिला जातो यावरती आपण पाहूया. ठीक आहे, चला. तर आता याच्यात सुद्धा आपल्याला कॉमा हा उजवीकडूनच द्यायचा आहे, उजवीकडूनच आपल्याला राईट साइडनेच आपल्याला कॉमा द्यायचा आहे. तर या आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये, इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये हे सर्वच्या सर्व कॉमा, सर्व कॉमा जेवढे आपण कॉमा देऊया ते सर्व कॉमा हे उजवीकडून 3 अंकांनंतर देतात, 3 अंकांनंतर, 3 अंकांनंतर देतात. म्हणजे काय, की आता आपण एक नंबर लिहिलाय का, 9 8 7 6 0 5 4 1 2 3 हा मी नंबर लिहिला. तर आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती, आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये सर्वच्या सर्व कॉमा हे 3 अंक सोडून दिल्या जातात. बघा, हा 3 2 1 हे 3 अंक सोडले मी, इथं कॉमा दिला, परत 4 5 0 हे 3 अंक सोडले मी, परत इथं कॉमा दिला, त्यानंतर परत 6 7 8 हे 3 अंक सोडले मी, इथं एक कॉमा दिला. तर आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये सर्वच्या सर्व कॉमा कधी, 3 अंकानंतर कॉमा. ठीक आहे, आणि आपल्या इंडियन नंबर सिस्टीम मध्ये, इंडियन नंबर सिस्टीम भारतीय संख्या पद्धतीमध्ये पहिला कॉमा कधी, 3 अंक सोडून द्यावा आफ्टर 3 डिजिट, आणि त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा 2-2 अंक सोडून द्यावा, त्यानंतर येणारा प्रत्येक कॉमा हा कधी द्यावा, 2 अंक सोडून दिल्या जातो. ठीक आहे, प्रत्येक कॉमा त्यानंतर येणारा 2 अंक सोडून, आणि पहिला कॉमा 3 अंकानंतर दिल्या जातो. ओके, सर्वांना हा कन्सेप्ट समजला असेल, फार सोपा कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. चल, आता आपण संख्यांची तुलना कशी करतात, त्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात, त्यांचं वाचन कसं केलं जातं, ही गोष्ट आपण बघणार आहोत. चल, संख्यांची तुलना, संख्यांची तुलना करण्यासाठी आपल्याकडे 5 सिम्बॉल आहेत. एकूण किती सिम्बॉल आहेत, 5 सिम्बॉल्स आहेत, पण त्यापैकी तुम्हाला 3च सिम्बॉल विचारले जातात. त्यापैकी तुमच्या सिलेबसला तुमच्याकडे फक्त 3 सिलेबसला तुम्हाला सिम्बॉल्स आहेत. त्यामुळे एक मिनिट, हे वरी जाऊ द्या. चला,
चला ब्लॅक पेन घेतोय मी. चला संख्यांची तुलना करायला आपण पाहायचं आहे आपल्याला. संख्यांची तुलना करताना आपण 5 सिम्बॉल, मी काय म्हटलं किती सिम्बॉल वापरले जातात? 5 सिम्बॉल वापरले जातात. पण त्यापैकी आपल्या सिलेबसला 3च आहेत बघा. आणि त्यातल्या त्यात 2च चिन्हांचा जास्त वापर, त्याच्यावरच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पहिला सिम्बॉल असतो असा, ठीक. दुसरा सिम्बॉल असतो तुमचा असा. त्यानंतर तिसरा सिम्बॉल तर सर्वांना माहित आहे, इक्वल टूचा सिम्बॉल. मी फक्त तुम्हाला चिन्ह काढून दाखवतोय, त्यांना काय म्हणतात, कसं म्हणतात, संख्या कशी वाचतात ते पण आपल्याला पाहायचं आहे. आता चौथा सिम्बॉल जो आपल्या सिलेबसला नाही तो कशा प्रकारचा आहे बघा. हा मोठ्याचं चिन्ह आणि हा इक्वल टूचं चिन्ह या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन हा चौथा चिन्ह आपलं तयार होतो. आणि पाचवा हे लहानचं चिन्ह आणि हे इक्वल टूचं चिन्ह या दोघांच्या कॉम्बिनेशननं हा 5वा चिन्हाचा प्रकार तयार केला जातो. ठीक आहे. पण आपल्याला हे 2 सिम्बॉल जे आहेत, हे 2 सिम्बॉल आपल्या परीक्षेला, आपल्या सिलेबसला विचारले जात नाही. आपल्याला मॅक्सिमम प्रश्न पहिला सिम्बॉल आणि हा दुसरा सिम्बॉल याच्यावरतीच येतात. आणि हे इक्वल टूचा सिम्बॉल तर सर्वांना माहीतच आहे, हे बरोबरचं चिन्ह सर्वांना माहिती आहे. बर, आता हे सिम्बॉल आल्यात नंतर, हे चिन्ह आल्यात नंतर त्यांचं वाचन कसं केलं जाते, कोणता सिम्बॉल कशासाठी वापरला जातो हे आपण बघूया. ठीक आहे, हे आपण पाहूया. चल आता आपण पहिल्या सिम्बॉलकडे येऊया. आपण काय करूया, पहिल्या सिम्बॉलकडे आता येऊया. इथं मी एक स्लाइड ऍड करतो परत एक. चल एक एक सिम्बॉल आपण सर्व सिम्बॉल पाहणार आहोत. आपण एक एक करत सर्व सिम्बॉल आपण पाहणार आहोत. ठीक. चला तर पहिल्यांदा आपण पाहूया सिम्बॉल क्रमांक आपण घेतलेला पहिला सिम्बॉल. तर या चिन्हाचा अर्थ काय होतो, हे चिन्ह कशाचं आहे, मोठी संख्या, कोणती संख्या मोठी आहे कोणापेक्षा हे दर्शवण्यासाठीच हे चिन्ह आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मी 2 संख्या घेतो. 2 संख्या घेतो. त्या 2 संख्या आपण कुठल्या घ्याव्या, आपण त्या 2 संख्या कुठल्या घेऊया. चला पहिली संख्या मी घेतोय इथं, पहिली संख्या मी इथं घेतोय. आता संख्या घेण्याच्या ऐवजी मी तुम्हाला का नाही ए आणि बी या 2 गोष्टी घेऊन दाखवतो. याचं वाचन कसं केलं जातं ते दाखवतो मी. समजा इथे एक संख्या आहे ए या, आणि इथे एक संख्या आहे बी, इथे एक संख्या आहे बी, या 2 संख्या आहेत. तर आता याच्यामध्ये समजा हे वरी दिलेलं चिन्ह आहे, हे वरी दिलेलं चिन्ह आहे. तर आता ह्या चिन्हाचं वाचन कसं केल्या जातं पहा. याचं वाचन कसं होतं, तर मराठीमध्ये याला असं वाचतात बघा, ए हा बी पेक्षा मोठा आहे. ए हा बी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. इंग्लिश मध्ये कसं वाचतं त्याला, ए इज ग्रेटर दॅन, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी. म्हणजे हे कशाचं चिन्ह आहे, च्यापेक्षा मोठे, च्यापेक्षा मोठा किंवा मोठे, च्यापेक्षा मोठा म्हणजे हे ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. कोण मोठा आहे ते दाखवण्याचं चिन्ह आहे, ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन. आता मी इथं ए आणि बी हे आपण 2 काय म्हटलेले आहेत, संख्या म्हटलेल्या आहेत. ए पण एक काय आहे, एक संख्या आहे, आणि बी पण एक काय आहे, एक संख्या आहे. ए पण हा एक नंबर आहे आणि बी पण हा सुद्धा काय एक नंबरच आहे. हा पण एक नंबर आहे, ए पण एक नंबर आहे आणि बी सुद्धा एक नंबर आहे. मग आता परीक्षेमध्ये आपल्याला काय ए आणि बी लिहून येणार आहे का, तर नाही. परीक्षेमध्ये काय येणार आपल्याला, संख्या लिहून येणार. तर आपण मग ते संख्या कशी असते त्याचं एक्झाम्पल घेऊन बघूया. आता समजा परीक्षेमध्ये एक तुम्हाला प्रश्न आला, 102, इथे एक संख्या आली, आता इथे एक बॉक्स आला आणि इकडे एक नंबर आला तुम्हाला
100. इकडे कोणता नंबर आला तुला? 100 नंबर असा तुम्हाला परीक्षेत आला. आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये देतात. हे पहिलं ऑप्शन मध्ये हे चिन्ह दिलं, दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हे वालं चिन्ह दिलं, तिसऱ्या वाल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हे वालं चिन्ह दिलं, आणि चौथ्या वाल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला काहीतरी वेडवाकडं चिन्ह दिलं, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी असं चिन्ह दिलं समजा. ठीक आहे. तर आता आपल्याला काय माहितीये, 102 कशी आहे? 100 पेक्षा मोठी आहे. 102 कशी आहे? मोठी आहे. तर मग आपण कोणतं चिन्ह टाकणार रे तिथं? तर ह्या ए ऑप्शन मधलं चिन्ह आपण लिहिणार तिथं, बरोबर आहे का नाही? ए ऑप्शन मधलं आपण हे असं चिन्ह लिहिणार. मग आता ह्या संख्येचं वाचन कसं झालं? 102 100 पेक्षा मोठी आहे. 102 ही संख्या 100 पेक्षा मोठी आहे. 102 इज ग्रेटर दॅन 100. याचं आपण वाचन कसं करणार? जर आपल्याला कधी शाळेमध्ये वगैरे तुम्ही जेव्हा मोठे झाल्यावर शिकाल, तर याचं वाचन आपण कसं करणार रे? 102 ही 100 पेक्षा मोठी आहे. 100 पेक्षा मोठी आहे. 102 इज ग्रेटर दॅन 100. 102 इज ग्रेटर दॅन 100. ठीक आहे, समजलं सर्वांना? चला आपण ह्याच्यावरती 2-3 एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून सर्व काही क्लिअर होऊन जाईल. ठीक, आता याच्यात पहिलं एक्झाम्पल आपण पाहूया. समजा मी इथे एक नंबर घेतो, 578001 हा एक नंबर घेतला मी, आणि इथे घेतला मी नंबर 5780. कोणता नंबर घेतला? 57801 आणि 57800 हा नंबर घेतला. आता या दोघांची तुलना केल्यावर कोणता नंबर मोठा येईल रे? या दोघांची तुलना केल्यावर कोणता नंबर मोठा येईल? बघा, इथं कोणता नंबर आहे? 5 7. इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. या दोन ह्याच्यावरून कळते का आपल्याला कोणता नंबर मोठा आहे? तर नाही कळत. इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. या दोघांची तुलना करून पण कळत नाहीये. इथं पण 8 आहे, इथं देखील 8 आहे. इथं 0 आहे आणि इथे देखील 0 आहे. म्हणजे या 4 सुरुवातीच्या अंकांवरून आपल्याला समजत नाहीये नेमका कोणता नंबर मोठा आहे. या 4 सुरुवातीचे अंक सारखेच असल्यामुळे याच्यावरून आपल्याला कोणता संख्या मोठा आहे हे कळत नाहीये. मग आता शेवटचा अंक बघा बरं, हा इथं 1 उरला आणि हा इथे 0 उरला. मग 1 मोठा असतो का 0 मोठा असतो? तर ऑब्विसली 1 मोठा असतो. मग जो मोठा अंक आहे त्याच्याकडे हे तोंड करायचं. हे उघडलेलं तोंड म्हणजे मोठा अंक. हे जे उघडलेला भाग आहे तो काय दाखवतोय? मोठी संख्या दाखवतो. मोठी संख्या दाखवतो. हे जे उघडलेलं तोंड आहे ना, ज्याच्याकडे हे उघडलेलं तोंड असेल, ओपन केलेलं तोंड असेल ह्या चिन्हाचं, ती संख्या कशी असते? मोठी असते. ज्याच्याकडे हे ओपन असं तोंड आहे ती संख्या कशी? ग्रेटर असते. ती संख्या ग्रेटर नंबर असते. आणि ज्याच्याकडे ही शेपटी असेल, ज्याच्याकडे ही शेपटी असेल ती संख्या कशी असते? ती स्मॉलर संख्या असते. ती संख्या असते स्मॉलर नंबर. ती संख्या कशी? लहान संख्या असते. कशी असते? लहान संख्या असते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना? ओके, चला अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा तुम्हाला संख्या आली 6 7 8 9 आणि असा बॉक्स आला, आणि तुम्हाला इकडे संख्या दिलेली आहे 5 4 9 9. तर या दोघांमध्ये कोणची संख्या मोठी आहे रे? ऑब्विसली 6000 ने सुरू झालेली संख्या ही मोठी आहे, आणि ही संख्या 5000 आहे. मग 6000 हे 5000पेक्षा मोठे असतात. तर कोणतं चिन्ह येणार? मग हे ग्रेटर दॅनचं चिन्ह येणार. कोणतं चिन्ह येणार? ग्रेटर दॅनचं चिन्ह येणार. चला, हे पहिलं चिन्हामध्ये तुम्हाला समजलं असेल, काही अडचण नसेल. आता आपण पुढे बघूया. आता आपण पुढचं वालं चिन्ह बघूया. मग पुढचं वालं चिन्ह कोणतं होतं रे आपलं? पुढचं वालं चिन्ह कोणतं होतं? हे वालं होतं, बरोबर. हे असं चिन्ह होतं आपलं. दुसरं वालं चिन्ह कोणतं होतं? असं होतं. आता हे चिन्ह काय दाखवतं? च्या पेक्षा लहान. हे चिन्ह काय दाखवत असतं? च्या पेक्षा लहान, म्हणजे स्मॉलर.
स्मॉलर दॅन, स्मॉलर दॅन. ठीक आहे. परत एकदा आपण काय करूया, दोन संख्या घेऊया. परत एकदा आपण त्याच आधीसारख्याच ए आणि बी ह्या दोन संख्या घेऊया. ही आपल्याकडे एक संख्या आहे आणि ही आपल्याकडं दुसरी संख्या इथे बी आहे. इथे दुसरी संख्या बी आहे आणि समजा या दोघांच्या मध्ये हे वालं चिन्ह आहे. या दोघांच्या मध्ये आपण आता जे बघतोय ते वालं चिन्ह आहे. मग आपण ह्याचं वाचन कसं करणार रे? आपण याचं वाचन कसं करणार? ए ही बी पेक्षा, ए ही काय बी पेक्षा लहान आहे. ए ही बी पेक्षा लहान संख्या आहे. ए इज स्मॉलर दॅन, ए इज स्मॉलर दॅन बी. ए इज स्मॉलर दॅन बी. आपण हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. ए इज स्मॉलर दॅन बी. आता इथे असंच संख्या, मग मागच्या सारखंच इथं आपण जर समजा एक एक्झाम्पल घेतलं, समजा ए ची किंमत, समजा ए तुम्हाला दिलेली आहे, एक संख्या घेतो मी 9,999. 9,999 ही एक संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि दुसरी संख्या दिलेली आहे तुम्हाला 10,999. दुसरी संख्या दिलेली आहे तुम्हाला 10,999. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 10,000 9,000पेक्षा मोठे आहेत. मग 9,000 ही काय झाली? लहान संख्या झाली. 9,000 ही काय झाली? लहान संख्या झाली. मग लहान संख्या झाली तर आपल्याला कोणतं चिन्ह द्यावं लागेल लहान संख्या दाखवण्यासाठी? तर हे आपण इथं काढलेलं असं चिन्ह आपल्याला द्यावे लागेल. मग हे चिन्ह आलं की तुमचा याचा अर्थ आपण काय झालं, ह्याचं वाचन कसं करू शकतो? 9,999 ही संख्या 10,999 पेक्षा लहान आहे. ह्याचं वाचन कसं होणार? 9,999 संख्या 10,999 पेक्षा लहान आहे. 9,999 इज स्मॉलर दॅन 10,999. समजलं सर्वांना? समजलं का? चला मग आता आपण पुढच्या स्लाइड वरती आपलं तिसरं चिन्ह बघूया. पुढच्या स्लाइड वरती आपलं तिसरं चिन्ह पाहूया. चला, ह्याच्यावरचे गणित वगैरे सर्व होणार आहेत, काही काळजी करू नका. मी फक्त तुम्हाला एक सांगतोय की कसं केल्या जातं, काय केल्या जातं. ठीक. आता आपलं तिसऱ्या नंबरचं चिन्ह कोणतं होतं रे? तिसऱ्या नंबरचं चिन्ह आपलं इक्वल टूचं होतं. तिसऱ्या नंबरचं चिन्ह कोणतं होतं? आपलं इक्वल टूचं चिन्ह होतं. हे तुम्हाला माहित आहे, हे तुम्ही फार वेळा बघितलेलं आहे शाळेमध्ये. ठीक आहे. या चिन्हाला काय म्हणतात? इक्वल्स टू. इक्वल टू म्हणजे च्या बरोबर. च्या बरोबर. ठीक आहे. च्या बरोबर म्हणजे समजा आपण दोन अंक घेतले, परत एकदा आपण घेतले दोन अंक ए आणि बी. परत एकदा आपण दोन अंक घेतले ए आणि बी. तर आता ए पण आणि बी पण हे जर दोन सारखेच अंक असतील, सारख्याच गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये आपण कोणतं लिहितो रे चिन्ह? ए आणि बी च्या मध्ये कोणतं चिन्ह लिहितो आपण? इक्वल्स टूचं चिन्ह लिहितो. कोणतं चिन्ह लिहितो? इक्वल टूचं च्या बरोबर असण्याचं चिन्ह लिहितो. आता समजा तुमच्या शाळेमध्ये दोन विद्यार्थी आहेत, एकाचं नाव आहे ए आणि एकाचं नाव काय आहे? बी. एकाचं नाव बी आहे, एकाचं नाव ए आहे. आता समजा त्यांची आपण उंची काढली. काय काढली? उंची. समजा ए ची उंची काय आहे? ए ची हाईट काय आहे? 140 सेंटीमीटर. किती? 140 सेंटीमीटर. आणि बी ची पण, बी नावाचा एक दुसरा विद्यार्थी आहे, त्या बी ची पण हाईट जर तुम्ही काढली तर ती पण समजा 140 सेंटीमीटर आली. या दोन व्यक्तींची, या दोन तुमच्या मित्रांची उंची, या दोघांची ही उंची जर तुमच्या सारखी सारखी आली, काय आली? सारखी सारखी आली, तर आपण त्यांच्यामध्ये काय म्हणतो? ए आणि बी दोघांची हाईट कशी आहे? समान आहे. दोघांची हाईट इक्वल आहे. मग आपण इथं लिहिणार 140 बरोबर 140. 140 बरोबर 140. म्हणजे तुम्हाला समजलं का? दोन्हीकडे जर समजा सारख्याच संख्या आल्या तर त्यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असणार? नेहमी इक्वल टूचं चिन्ह असणार. दोन्हीकडे जर समजा सारखेच अंक आले, सारख्याच संख्या आल्या, तर त्यांच्यामध्ये कोणचा अंक असतो? इक्वल टूचं चिन्ह असतं. त्यांच्यामध्ये कशात चिन्ह असतं?
इक्वल टूचं चिन्ह असतं. मग ह्या 3 प्रकारच्या चिन्हांचा आपल्याला वापर आहे. त्यात पण तुम्हाला मी जे हे लहानचं चिन्ह आणि मोठ्याचं चिन्ह शिकवलं ना, त्याच्यावरच तुम्हाला जास्त करून प्रश्न विचारण्याची शक्यता एक्झाम मध्ये आहे. ठीक. आणि बाकीचे 2 चिन्ह तर ते मोठ्या वर्गासाठी आहेत, ते आपल्याला विचारत नाही. ते आपल्याला विचारत नाही. तर चल, मग आता आपण संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम शिकूया. संख्यांचा काय सुरू करूया आपण, चढता क्रम आणि उतरता क्रम शिकूया. आता पहा, चढता क्रम इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं, असेंडिंग ऑर्डर. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, असेंडिंग ऑर्डर असं म्हटल्या जातं. आता असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमामध्ये आपल्याला जेव्हा संख्या लावायच्या, जेव्हा आपल्याला चढत्या क्रमांमध्ये संख्या जेव्हा लावायच्या असतात, तेव्हा आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो. तेव्हा आपण काय करतो, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो. जेव्हा आपल्याला चढता क्रम लावायचा जेव्हा असतो, तेव्हा आपण लहान गोष्टीकडून, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो. कोणत्या संख्येकडे जातो, मोठ्या संख्येकडे. लहान संख्येकडून मोठ्या संख्याकडे आपण जातो. ठीक आहे. चला, म्हणजेच काय, स्मॉलर नंबर कडून आपल्याला कुठे जायचंय, स्मॉलर नंबर टू ग्रेटर नंबर याच्याकडे आपल्याला जायचं असतं. कधी, जेव्हा आपण चढता क्रम लावत असतो. जेव्हा आपण कोणता क्रम लावत असतो, चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर मध्ये जेव्हा आपण संख्या लिहितो, त्या असेंडिंग ऑर्डर मध्ये चढत्या क्रमामध्ये आपण जेव्हा संख्या लिहितो, तेव्हा आपण लहान गोष्टीकडून, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जात असतो. लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे आपण जात असतो. मी आपल्याला तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. समजा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत लिहून. समजा आपल्याला संख्या दिली 5,000, त्यानंतर आपल्याला दिली 3,450, त्यानंतर आपल्याला दिली 2,100, त्यानंतर आपल्याला संख्या लिहून दिलेली आहे समजा 6,750. अशा आपल्याला 4 संख्या लिहून दिल्या. तर ह्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती, आपल्याला चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने लावायला सांगितलेले आहे. समजा आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये चढत्या क्रमामध्ये संख्या लिहा असं आपल्याला सांगितलं. तर आपल्याला काय करावं लागेल, चढत्या क्रमाने संख्या मांडावं लागतील. चढत्या क्रमाने संख्या मांडायच्या, तर आपल्याला सर्वात लहान संख्येकडून सर्वात मोठ्या संख्येकडे आपल्याला जावे लागेल. मग ह्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती दिसते तुम्हाला, याच्यामध्ये सर्वात लहान संख्या, सर्वात लहान अंक कोणता दिसतोय, तर हा 2,100, 2,100, 2100 हा संख्या तुमची सर्वात लहान संख्या आहे. मग आपण चढता क्रम मांडताना सर्वात पहिल्या स्थानावर कोणती संख्या लिहिणार, तर ही वाला नंबर लिहिणार 2100. त्यानंतर 2 नंबरची त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असणारी संख्या तुम्हाला कोण दिसते, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असणारी संख्या कोण दिसते तुम्हाला, 3,450. कोण दिसते, 3,450. त्यापेक्षा थोडी मोठी संख्या कोणती दिसते, तर 5,000. त्यापेक्षा थोडी मोठी संख्या कोणती दिसते, 5,000. आणि त्यानंतर येणारी संख्या कोणती दिसते, 6,750. 6,750. मग हा काय झाला, चढता क्रम झाला. हा काय झाला, चढता क्रम. बघा, 2100 सगळ्यात लहान होती, त्याच्यानंतर थोडीशी मोठी होती 3,000 वाली, त्यानंतर थोडीशी मोठी होती 5,000 वाली, आणि थोडीशी मोठी त्याच्यापेक्षा 6,000 वाली. मग आपण काय केलं, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे गेलो. स्मॉलर नंबर कडून आपण कुठे जात राहिलो, ग्रेटर नंबर कडे आपण जात राहिलो. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल चढता क्रम कसा लावायचा. मग असेंडिंग ऑर्डरनं संख्या कशी लिहायची, तर लहान संख्येकडून आपल्याला कोणत्या संख्येकडे जावं लागतं, मोठ्या संख्येकडे जावं लागतं. स्मॉलर नंबर कडून आपण कुठे जातो, ग्रेटर नंबर कडून जातो. मग परीक्षेत आपल्याला असाच प्रश्न विचारलेला असतो, खालील दिलेल्या संख्यांना चढत्या क्रमाने मांडा. ठीक, असाच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारल्या जातो. ठीक. मग आता पुढचा कन्सेप्ट कोणता होता रे,
पुढचा कन्सेप्ट होता संख्या उतरत्या क्रमाने लिहा. संख्या कशा लिहा? उतरत्या क्रमाने लिहा, डिसेंडिंग ऑर्डरनं संख्या लिहा. चला तो वाला शिकूया मग आपण. डिसेंडिंग ऑर्डरने संख्या लिहायच्यात आपल्याला, उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्यात. तर आपल्याला संख्या आता कोणत्या क्रमाने मांडायच्या आहेत? उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. उतरत्या क्रमाने आपल्याला संख्या मांडायच्या आहेत. उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डरने आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. डिसेंडिंग ऑर्डरने संख्या लिहायची असल्यास आपल्याला काय करावं लागते? आपल्याला सर्वात मोठ्या संख्येकडून सर्वात लहान संख्येकडे जावं लागतं. उतरत्या क्रमाने संख्या लिहिण्यासाठी आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जातो. मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपण जातो. फ्रॉम ग्रेटर नंबर टू स्मॉलर नंबर. आपण त्याची अशी मांडणी करतो. आपण काय करतो? अशी मांडणी केल्या जाते. ठीक आहे. चला मग आपण डिसेंडिंग ऑर्डर साठी एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल आपल्याला क्वेश्चन विचारला, समजा आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चन समजा विचारला. आपण इथं क्वेश्चन लिहूया. एक्झाम्पलच्या ऐवजी काय लिहूया? क्वेश्चनच लिहूया डायरेक्ट. ठीक. आपल्याला समजा परीक्षेमध्ये असा क्वेश्चन आला, मी शॉर्टकट मध्ये लिहितो प्रश्न, की आपल्याला 4 अंक दिलेत आणि त्या 4 अंकांना उतरत्या क्रमाने मांडा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर आपण ते कसं मांडायचं बघूया. ठीक आहे. आपण ते कसं मांडायचं आपण ते पाहूया. ठीक. त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली, समजा की फॉर एक्झाम्पल आपण गणित घेतलं, संख्या घेतो मी इथं 4810. त्यानंतर आपण अंक घेतला समजा 1000. त्यानंतर आपण अंक घेतला 1000. त्यानंतर आपण घेतलं 3500 आणि त्यानंतर आपण अंक घेतला 7550. तर ह्या 4 अंकापैकी तुम्हाला सगळ्यात मोठा अंक कोणता रे? सगळ्यात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या कोणची दिसत आहे तुम्हाला? तर ही 7550 ही काय आहे? सर्वात मोठी संख्या. 7550 काय आहे? सर्वात मोठी संख्या. मग आपल्याला जर डिसेंडिंग ऑर्डरने लावा, उतरत्या क्रमाने लावा असा जर प्रश्न विचारला तर आपण सगळ्यात पहिले काय करतो? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जातो. मग सर्वात मोठी संख्या कोण दिसत आहे तुम्हाला? 7550. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या कोणची दिसते रे? थोडीशी लहान संख्या 4810. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या कोण दिसते? तर 3500. कोणती? 3500. आणि त्याच्यानंतर सर्वात लहान संख्या कोणची दिसते? तर 1000. सर्वात लहान संख्या कोणची दिसते? 1000. मग या पद्धतीने आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येत जात आपण दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम लावू शकतो. त्यांची डिसेंडिंग ऑर्डरने आपण त्यांना लिहू शकतो. ठीक आहे. अजून ज्याला समजलं नसेल ना, त्याच्यासाठी एकदम सोपी गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांना अजूनही थोडंसं अवघड वाटत आहे त्यांनी हे एक्झाम्पल आपण जसे जसे घेत जाऊ त्याच्यानुसार तर तुम्हाला क्लिअर होणारच आहे. पण तरी सुद्धा अजून एका वेगळ्या पद्धतीने पण आपण याच्याकडे पाहू शकतो. आपल्या घरच्या पायऱ्या असतात, घरी आपल्या गच्चीवर जाण्यासाठी पायऱ्या वगैरे असतात, दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी त्या पायऱ्या अशा असतात. ठीक आहे. समजा त्या पायऱ्या अशा आहेत. आता जर आपण प्रत्येक पायरीला एक नंबर दिला, प्रत्येक पायरीला आपण असं ठरवलं की आपल्याला जाताना पायऱ्या काय करायच्यात? मोजत जायच्यात. आपण गच्चीवर चाललोच समजा, तर आपल्याला गच्चीवर जाताना आपलं ठरवलं की आपल्याला पायऱ्यांची संख्या मोजत जायची. जेव्हा तुम्ही गच्चीवर जाल, जेव्हा तुम्ही समजा इथं तुम्ही आहात, हे समजा तुम्ही आहात, छान गोंडच बाळ. ठीक. आता समजा तुम्हाला गच्चीवरती जायचं आहे. आता कुठं जायचंय तुम्हाला? गच्चीवरती तुम्हाला जायचं आहे. गच्चीवरती तुम्ही जाणार आहात. गच्चीवर जायचंय तुम्हाला.
गच्चीवर जायचे आहे तुम्हाला, टेरेसवर जायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. आता टेरेसवर जाताना तुम्ही समजा पायऱ्या मोजत गेले. ठीक. तर ही तुमच्यासाठी फर्स्ट पायरी येणार. ही तुमची पहिली पायरी, ही तुमची दुसरी पायरी, ही तिसरी पायरी, ही चौथी पायरी, ही पाचवी पायरी, ही सहावी पायरी, ही सातवी पायरी आणि ही आठवी पायरी. असं तुम्ही मोजत मोजत गेलात. तर बघा बरं, तुम्ही आता कुठं जाताय? तुम्ही कुठं जाताय? कसं जाताय तुम्ही? लहान संख्येकडून लहानकडून कसं जाताय? मोठ्याकडे जाताय ना. लहान संख्येकडून मोठ्या नंबरकडे जाताय. आणि लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाताना ही जेव्हा तुमची क्रिया होत आहे, तेव्हा तुम्ही काय करायले? गच्चीवरती चढत आहात. गच्चीवरती काय करायले तुम्ही? जात आहात, चढत आहात, पायऱ्या चढत आहात. पायऱ्या चढत आहात. गच्चीवर जायला तुम्ही लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे चालले. तुम्ही जर प्रत्येक पायरीला एक 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 नंबर देत गेलात असं क्रमाने, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे आपण तर लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जात आहोत. मग लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जात आहात आणि त्यावेळी तुमची क्रिया कोणची व्हायलीये? तुम्ही काय करत आहात? तुम्ही पायऱ्या चढत आहात. पायऱ्या काय करत आहात? चढत आहात. मग आत्ताच आपण काय शिकलं? जेव्हा आपण चढता क्रम लावतो, पायऱ्या चढत आहात तुम्ही या गोष्टीमध्ये. पायऱ्या चढत आहे. तुम्ही जेव्हा पायऱ्या चढत आहात तेव्हा काय होईल? बघा, तुम्ही जेव्हा पायऱ्या चढताय तेव्हा तुमचा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचा क्रम आहे. तुमचा क्रम कसा आहे? पायऱ्या चढत असताना क्रम कसा आहे तुमचा? लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे तुम्ही जात आहात. म्हणजेच आपण आता काय शिकलो होतो थोड्या वेळापूर्वी? जेव्हा आपल्याला चढता क्रम लावायचा असतो, संख्येचा चढता क्रम लावायचा असतो, तेव्हा कसं आहे रे? तुम्ही लहान संख्येकडून कोणत्या संख्येकडे जाता? मोठ्या संख्येकडे जाता. लहान संख्येकडून आणि मोठ्या संख्येकडे तुम्ही जाता. आता समजा तुम्ही 8 वरती पोहोचले. आता समजा तुम्ही पायऱ्या उतरायच्या. तुम्हाला काय करायच्या? या पायऱ्या खाली उतरायच्या. आता समजा तुम्ही ऑलरेडी इथं आहात गच्चीवर. आता तुम्हाला खाली यायचंय. मग आता तुमची क्रिया कोणची होत आहे? उतरण्याची क्रिया होईल. क्रिया कोणची होत आहे तुमची? उतरण्याची क्रिया होत आहे. कोणती क्रिया होत आहे? उतरण्याची. पायऱ्या उतरण्याची क्रिया इथं होत आहे. पायऱ्या उतरण्याची क्रिया इथे होत आहे. उतरण्याची क्रिया म्हणजे तुम्ही आता पायऱ्या उतरत आहात. आता पायऱ्या उतरत असताना जर तुम्ही इथले जे नंबर दिले होते, तर पहिल्यांदा तुम्ही 8व्या पायरीवर येणार, 8व्या पायरीवरून 7व्या पायरीवर येणार, 7वरून 6वर येणार, 6वरून 5 येणार, 5वरून 4 येणार, 4वरून 3 येणार, 3वरून 2 येणार, 2वरून 1 येणार. बघा बरं, आता संख्या कशा क्रमाने आल्या? आता संख्या कशा क्रमाने येत आहेत? तर मोठ्या संख्येकडून ग्रेटर नंबरकडून मोठ्याकडून तुम्ही कसं येत आहे? लहान संख्येकडे येत आहे. मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येत आहे. ग्रेटर वरून तुम्ही स्मॉलर नंबरकडे जात आहात. मग जेव्हा तुमची उतरण्याची क्रिया होते, डिसेंडिंग करताय, तुम्ही खाली येताय, डाऊन येताय, तेव्हा काय होते? तुमचं ग्रेटर नंबरकडून स्मॉलर नंबरकडे जात आहात तुम्ही. आणि जेव्हा अप जाताय, वरती जाताय, गच्चीवरती जाण्याची क्रिया आहे, तुमची चढण्याची क्रिया आहे. जेव्हा तुम्ही पायऱ्या चढत असता तेव्हा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाताय. ठीक आहे. मग आता ही गोष्ट तुमच्या पक्की लक्षात राहिली पाहिजे. याच्यामध्ये विसरता कामा नये, याच्यामध्ये चूक होता कामा नये. ठीक आहे. मग आता संख्येचे प्रकार, या गोष्टी आपण संख्येचे प्रकार, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, या सर्व गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आणि त्याच्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या वगैरे हे लेक्चर आपण पाहूया. ठीक आहे. चला भेटूया. बाय बाय. सर्वांनी अभ्यास करा. ओके. बाय.